आणि यानंतर एक मोठी बातमी पुण्यात मनसेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला रवींद्र धंगेकर यांची उमेदवारीच आता अडचणीत आल्याचं समजतंय। कारण उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या असलम बागवान यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारलाय। तसंच असलम बागवान यांना काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ठरवण्यावर निवडणूक आयोग ठाम आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मंदार, काय नेमक्या घडामोडी घडतायत? नम्रता, 3 तारखेला काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 16 साठी 2 जणांना उमेदवारी देण्यात आली। पहिल्यांदा असलम बागवान यांनी एबी फॉर्म सह त्यांचा अर्ज दाखल केला। त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील काँग्रेसकडून एबी फॉर्म सह त्यांचा अर्ज दाखल केला आणि सोबत शहर अध्यक्षांचं पत्र जोडलं रवींद्र धंगेकर यांनी, ज्यामध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 साठी खुल्या गटातून उमेदवार असतील असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं। परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसचा अधिकृत उमेदवार मांडण्यास नकार दिला। त्यानंतर 4 तारखेला जेव्हा पडताळणी सुरू होती तेव्हा काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर आणि इतर नेते असलम बागवान यांना घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये पोहोचले आणि त्यांनी असलम बागवान यांनी त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला की माझी उमेदवारी रद्द करण्यात यावी आणि रवींद्र धंगेकर यांनाच काँग्रेसचं अधिकृत उमेदवार म्हणून मानलं जावं। परंतु त्यानंतर देखील रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला। आज पुन्हा एकदा क्षेत्रीय कार्यालयामध्ये याबाबत जेव्हा सुनावणी करण्यात आली तेव्हा रवींद्र धंगेकर हे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत ते भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी त्यांना आक्षेप घेतला आणि त्यामुळे या दोघांमध्ये जिथं या निवडणूक आयोगाचं काम सुरू आहे त्या क्षेत्रीय कार्यालयामध्येच बाचाबाची झाली। नम्रता, नक्कीच मंदार, तू घडामोडींवरती लक्ष ठेवून राहास, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।